हाय, मी कनिष्का. आज होता भारती दीदीचा बर्थडे आणि त्यामुळे भारती दीदीने आम्हाला कोंडेश्वरला नेलती. मग आम्ही पोचलो कोंडेश्वरला. दादाचं कुटुंब गेल्यावर काही पण असतं. इथे भाऊजी पण गाडी पार्क करत होते. रामदादा त्यांना सांगत होता. आज मंदिरात गर्दी खूप होती. बारकी होतो तेव्हा मी या मंदिरात जायचो. आता सगळा बंद केला. जिमीला खायला घ्यायचा होता म्हणून खायला घेतला. तो बोलतो नाही म्हणून त्याला फुगा घेतला. त्याच फुग्याखाली जिमी दादाला मारित होता. दादा खिडकीवर बसल्या. कोण कोण या मंदिरात गेले नक्की कमेंट करून सांगा. इथे आम्ही दर्शन घेतल्या. बाहेरच्या मूर्त्या पाहून माझं मन प्रसन्न झाला. मग इथे भारतीताई भाजी घेत होती. आमचा दादा कधी काय करेल ते सांगू शकत नाही. जिमीनी पण इथे कुरकुरे घेतला. आम्ही निघालो घरी. पुढे आल्यावर मी थांबलो मक्के खायला आणि मॅगी खायला. जिमी कुरकुरे खाण्यात मग्न होता. तो संपला त्यानंतर दुसरा मागायला लागला. मग आम्ही मक्का आणि मॅगी खाल्ली. तू समजा? हाँ. नाही तू समजा नाही. मग आम्ही गेलो अंबरनाथच्या मंदिरावर. तिथून गेलो आमच्या मंदिरावर. उभी आहे ती बाय बसलेली ती आहे माझी मम्मी आहे. या बाबाचा विषय टोपचा आहे कारण की यो मोठ्या मम्मीचा आजोबा आहे. मग मम्मीने घेतली आरती. इथे सगळी छोटी छोटी मुले आरतीला आलती. इथे भाऊजी तिसरा टाइम पकवास वाजत होते. रामदादा टाळ वाजवतो. नाही दोघे दादा नेहमी असतात आरतीला. नाही यो आमचा पागलच. जिमी आरती चालू असतानाच पाया पडायला लागला. नाही ते मी पण आरती बोलायला आलो. मग सगळ्यांनी दर्शन घेतला. एकीकडे प्रसाद वाटला. इथे बाबाची गाडी चोरीला गेलती म्हणून पाहुणी आरती. इथे भारती दीदीला पण चिडवायला घेतलेली कारण की ती जाऊन फोन गेलता. पण भेटला फोन. कोंडेश्वरलाच राहायला होता. मग आम्ही आलो घरी. सुमित दादाने पण फोन केलता. बाय.